सदानंदाचा सदानंदाचा येळकोट येळकोट. सप्तर्षींच्या यज्ञाच्या वेळी साहित्य पाठवण्याचे काम होते. त्यावेळी तुला भरतच नव्हती. मग बानू आली आणि तिने एकच बेलपत्र श्रद्धेने त्या पारड्यात टाकलं आणि तुला भरली. म्हाळसा, तुळा तुला हवी तशी झाली आहे ना? मला तुळा महत्वाची नाही. मला जे महत्वाचे आहे ते तू लक्षात ठेव. तू जे सांगशील ते मी व्यवस्थित करेन. बेलपत्र वाहिल्याशिवाय कोणीही आज जाता कामा नये. ती मुलगी राज्याभिषेकासाठी येईल. तिने बेलपत्र वाहताच मोठी तुला भरली गेली होती म्हणे. ती मुलगी येईल, बेलपत्र वाहील आणि तुला भरली जाईल. तिला ओळखण्याची ही खूण आहे. म्हाळसा, तिला पाहिल्यानंतर पुढे काय करायचं? थेट माझ्याकडे घेऊन यायचं. हो. लतिका, काही झालं तरी मला त्या मुलीला पाहायचे आहे. या कामात कोणतीही चूक केलेली मला चालणार नाही. आजा, अरे गड चढून आलो. परत नेमकं जायचं कुठं? मला तर ना काय भी सुधारणा झालंय बघ. पण आता कुठं जायचं हे कोण सांगाल रे? मी विचारतो. हा. वैजी, ते राज्याभिषेकाला राजवाड्यात कुठं जायचं बघ? यो गडाचा दरवाजा आहे. हातनं आत जा आणि आत कोणाला बी विचारा राजवाड्यात कसं जायचं ते सांगतील तुम्हाला. वय वय. चल चल चला पोरी चला. येळकोट 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 येळकोट. हे बानू, कोणातरी विचार की कसं जायचं तत्त. हा विचारते थांब. जी, ते राज्याभिषेकासाठी राजवाड्यात कुठून जायचं? पुढे गेल्यावर असाच दगडी वरांडा आहे. तिथूनच राजवाड्यात जायचा रस्ता आहे. आणि हो, जाताना एक तुळा ठेवली आहे. बेलपत्र वाहूनच पुढे जा. जी. जय घोष खंडेरायाचा, चला जाऊ राज्याभिषेकाला. जय घोष खंडेरायाचा, चला जाऊ राज्याभिषेकाला. सजविली गडाचे चुरी, गुड्या तोरणे घरोघरी. सजविली गडाचे चुरी, गुड्या तोरणे घरोघरी. सडा समाजन करूनी, वर रांगोळ्या काढूनी. सडा समाजन करूनी, वर रांगोळ्या काढूनी. प्रवेशदारी कमान
उभी केली, फुला फुलांनी सजविली, प्रवेशदारी कमान उभी केली, फुला फुलांनी सजविली, माळा पताकानी मांडव सजला, मळसा खंडोबाने प्रवेश केला, जय घोष खंडेरायाचा, चला जाऊ राज्याभिषेकाला, जय घोष खंडेरायाचा, चला जाऊ राज्याभिषेकाला. राज्याभिषेकाची तयारी किती सुंदर झाली आहे. देवी, अहो मार्तंड भैरवांचा राज्याभिषेक आहे हा. सुंदर होणारच. आता नारद मुनींनी वेळेवर यायला हवं. देवी, अहो नारद मुनींची वेळ कधी चुकत नाही. योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. नमस्कार प्रभो. जेजुरी गडावर प्रत्यक्ष श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी देवी यांचे एकत्रित दर्शन. मणिमल्लांच्या वधानंतर श्री खंडेरायांनी जेजुरीत वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला. धर्मांगवित, आपण या राज्याभिषेकाचं पौरोहित्य नारद मुनींसोबत करणार आहात. हाही दुर्मिळ योगच आहे. प्रभो, आता कोणत्याही परिस्थितीत मला ते अमृत मिळवायचंच आहे. जय घोष खंडेरायाचा, चला जाऊ राज्याभिषेकाला, खंडोबा आले मिरवीत, ढोल ताशाच्या गजरात, खंडोबा आले मिरवीत. आज माझ्यावर खूप मोठं दायित्व आहे. गडावर बाणाई येणार आहे. म्हाळसा देवींसमोर ती जर आली तर काही अनिष्ट घडू नये ह्याची मला काळजी घ्यायची आहे. आणि अमृताची कुपी चोरण्यासाठी कुंभक येणार आहे. त्यालाही अमृतापासून दूर ठेवायचं आहे. सदानंदाचा एकट 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 सदानंदाचा एकट 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 आज ह्या जेजुरीत श्री मार्तंड भैरवांच्या राज्याभिषेकाच्या मंगल प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित राहिलात, त्यासाठी मी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो. या मंगल प्रसंगी आपणा सर्वांचं इथे स्वागत आहे. श्री खंडेराय हे जगाचे स्वामी आहेत. त्यांना राज्याभिषेकासारख्या कुठल्याही व्यवस्थेची आवश्यकता नाही. परंतु लोकांच्या प्रेमापोटी आणि ऋषीमुनींच्या आग्रहासाठी श्री खंडेरायांनी ह्या सोहळ्याला मान्यता दिली. सर्व स्तरातील माणसांचा उद्धार व्हावा, सर्व असमानता निघून जाव्यात, भौतिक सुखाबरोबर सर्वत्र शांती आणि समाधान नांदावं, त्याचबरोबर पारमार्थिक सुखाचा मार्ग दिसावा, सर्व जीवांचं कल्याण व्हावं, सृष्टीचं संवर्धन व्हावं, हे आणि असे अनेक मंगल हेतू सफल व्हावेत, हीच सदिच्छा.
श्री खंडेरायांच्या कृपेने लोकांना जागवण्यासाठी वाघाचा वाघ्या झाला. श्री खंडेरायांनी घालून दिलेल्या प्रथेनुसार ह्याच मल्हारी स्तुतीने हाच वाघ्या आणि हीच मुरळी आजच्या या सोहळ्याची सुरुवात करतील. काय म्हणायचं रे? माणसं का चटाचटा पुढं सरकतात? अरे पुढं कसली तरी पूजा आहे. माणसं पुढं जातात, पाया पडतात आणि पुढं जातात. भक्तासाठी आहे वय ती. हा तर काय रे? हा बानू दिसली का रे कुठे? नाही रे. कैलासी शंकर बसले मृग नयनी सिंहासन दिसले. सिंहासनावर खंडेराया बसले. शोभा छान छान छान. सिंहासनावर खंडेराया बसले. शोभा छान छान छान. वर्षाव केला. शिव मल्हार राजा झाला. गण गंधर्व ही सेवेला देती मान मान मान. गण गंधर्व ही सेवेला देती मान मान मान. सदानंदाचा एक
देवा, मल्हारी स्तुतीने सोहळ्याला सुरुवात झाली आहे. हो, पण त्या सोहळ्याचे पौरोहित्य कोण करणार आहे? धर्मांगवीत आणि नारद मुनी. पण नारद मुनी तर कुठे दिसत नाहीयेत. देवा, आश्चर्य आहे, नारद मुनी कुठे दिसत नाहीयेत. परंतु आपण स्वतः त्यांना निमंत्रण दिलं होतं. नारायण नारायण, नमस्तुभम जगन्नाथ, मम नाथ मम प्रभो, भवरूप तरोर बीज, फलरूप फलप्रद, जगदादे जयानंद, सर्वानंद नमोस्तुते. महाराज, वय देवा, माझ्यामुळे आपणाला प्रतीक्षा करावी लागली असेल तर क्षमा असावी. पण मी राज्याभिषेकाच्या मुहूर्ताच्या आधीच पोहोचलो आहे. परंतु मुनिवर, आज कधी नव्हे ते आपण वेगळे दिसत आहात. काय झालं माते? हातात वीणा आणि चिपळ्या हे तुमचे रूप, आणि आज त्याच हातात हे काय? श्री खंडेरायांच्याच एका भक्ताने अतीव प्रेमाने श्री खंडेरायांसाठी स्वतःच्या हाताने विणलेली ही घोंगडी आहे. त्या भक्ताच्या इच्छेखातर मी ही घोंगडी श्री खंडेरायांना भेट द्यायला म्हणून आणली आहे. मुनिवर, आपण ती भेट खंडेरायांना द्यालच, परंतु मुहूर्त गाठण्याच्या दृष्टीने आपण राज्याभिषेकाचे विधी आता सुरू करावेत. अवश्य प्रभू. देवा, आपल्या राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्याची आज्ञा असावी. सदानंदाचा येकोट येकोट, येकोट येकोट, येकोट येकोट, येकोट येकोट, येकोट येकोट. देवा, तुम्ही सांगितलेलं दायित्व मी पार पाडलं आहे. तुमच्या राज्याभिषेकाला तुमचं दर्शन व्हावं अशी इच्छा मनात असलेला प्रत्येक भक्त आज ह्या ठिकाणी आहे, ज्यात बाणाई देखील आलीच. येकोट येकोट, येकोट येकोट, येकोट येकोट, येकोट येकोट, येकोट येकोट. काय झालं लतिका? तुझा चेहरा असा का झालाय?
म्हाळसा, ती मुलगी गडावर आली आहे. लतिका, कुठे आहे ती मुलगी? तू पाहिलंस का तिला? कशी दिसते ती? लतिका, अगं काहीतरी सांग तिच्याबद्दल. लतिका, तू गप्प का? म्हाळसा, तू रागवू नकोस, पण काय लतिका? मी त्या मुलीला पाहण्याआधीच ती गर्दीत दिसेनाशी झाली. माझं लक्षच नाही गेलं तिच्याकडे. अशी कशी गेली ती लतिका? मी तुला सांगितलं होतं ना मला तिला भेटायचंय म्हणून. काही झालं तरी राज्याभिषेक संपायच्या आत ती मुलगी कोण आहे हे मला कळलं पाहिजे. राज्याभिषेकानंतर बाणाई आणि म्हाळसादेवी समोरासमोर येणारच. त्यावेळी काय घडवायचं हे तुमच्याच हातात आहे देवा. देवा, क्षमा असावी, पण विधीचा भाग म्हणून मला आपल्याला काही सांगणे क्रमप्राप्त आहे. आपण कोणताही संकोच मनात बाळगू नये. देवा, र हे अक्षर पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे आणि ज हे अक्षर जन्माशी संबंधित आहे. या दोन शब्दांतून राजा म्हणजेच राजन या शब्दाची उत्पत्ती झाली. देवा, या पृथ्वीचे अधिपती झाले आहात, त्यामुळे या पृथ्वीचे व या भूतलावरील सर्व भूतमात्रांचे दायित्व आपले आहे. म्हाळसा अशी अस्वस्थ का आहे आणि अशी अधूनमधून आलेल्या लोकांमध्ये कोणाला शोधत आहे? सर्व काही सुरळीत तर आहे ना? आणि लतिकाने म्हाळसाच्या कानात असं काय सांगितलं ज्यामुळे म्हाळसा अशी अस्वस्थ झाली आहे? आता आपण राजदंड स्पर्शाचा विधी पार पाडूया. राज्याभिषेकात या दंड विधीला विशेष महत्व आहे. या विधीनंतर राजाला विशेष अधिकार प्राप्त होतात, दंड शक्ती प्राप्त होते. आता राज्याभिषेकाचे सारे विधी पार पडले आहेत. केवळ आपल्याला मुकुट चढविण्याचा आणि औक्षणाचा विधी बाकी आहे. देवा, त्याआधी आपणाला एखाद्या अंगावर उपवस्त्र घ्यावे लागेल. क्षमा असावी, पण मी काही बोलू इच्छितो. आम्ही नेवाशाहून जेजुरीस येताना आपणासाठी एक उपवस्त्र आणले आहे. आमची अशी इच्छा आहे की या सोहळ्याच्या निमित्ताने आपण त्याचा स्वीकार करावा.
श्री मार्तंड भैरवांच्या राज्याभिषेकाचा सोहळा परिपूर्ण झाला आहे. आता केवळ औक्षणाचा विधी राहिला आहे. श्री खंडेरायांच्या अर्धांगिनी अर्थात म्हाळसा देवींनी प्रथम औक्षण करावे. खंडोबाचं लगीन झालंय, पर ही बानूला ठाव आहे का नाही कोणा ठाव? ही बानूला सांगाय पाहिजे. भानू, तू पाहिलं आहेस वे खंडेरायांच्या बायकोला? नाही ग, पर मला बी त्यासनी बघायचंच आहे बघ. अगं ती बघ खंडेरायांची बायको आली त्यासनी ओवाळायला. म्हणजे मी तुला म्हणलं नव्हतं का काय की रानात मला एक मुलगी भेटली होती बघ, ती तीच हाय. देवा, आता राज्याभिषेकाचे सर्व विधी संपन्न झाले आहेत. आता अनेक लोक, धनाढ्य व्यापारी, राजे हे आपल्याला आपापल्या परीने उंची भेटवस्तू देतील. पण त्याआधी मला आपणास एक विनंती करायची आहे. बोलावे मुनिवर. नारायण नारायण. देवा, आपण तर सारे जाणताच, तर मी आपल्या भक्ताने स्वतःच्या हाताने विणलेली ही उबदार घुंगडी आपल्याला प्रथम भेट म्हणून देऊ इच्छितो. अवश्य मुनिवर. जर आमच्या भक्ताने स्वतःच्या हाताने ही घुंगडी विणली असेल आणि आपल्याला आम्हाला देण्यास सांगितली असेल, तर त्या भक्तास सांगा की आम्हाला ही भेट निश्चितच आवडेल. मुनिवर, खरं तर आपण हे महत्वाचे काम केले आहे. सुंदर भेट आहे. तेव्हा त्या भक्तास सांगा की आम्हास ही भेट अतिशय आवडली आहे. हा काय प्रकार आहे? राज्याभिषेकासारख्या इतक्या मोठ्या सोहळ्याला कोणी घुंगडी भेट देतं का? कोण असेल असा भक्त? प्रणाम. शुक्राचार्य, राज्याभिषेकाला आपण? क्षमा असावी प्रभो, निमंत्रणाशिवाय आलो. पण राज्याभिषेकानंतर श्री खंडेरायांसमोर पहिला न्याय मागण्यासाठी मी उभा आहे. कसला न्याय आचार्य?
देव आणि दैत्यांच्या समुद्र मंथनातून जे अमृत बाहेर आले त्याचे समान वाटप करण्यासाठी महादेवांनी म्हणजेच श्री खंडेरायांनी मध्यस्थी केली होती. त्यावेळी दैत्यांची फसवणूक झाली होती. कोणी कोणाची फसवणूक केली हे आपण जाणतात शुक्राचार्य. म्हणूनच दैत्य कुळाला न्याय हवाय. श्री खंडेरायांनी अमृताचे काही थेंब पृथ्वी तलावर आणले आहेत. तेव्हा आता अमृत दैत्यांनाच मिळायला हवे. शुक्राचार्य, हे अमृत कोणाला द्यायचे आहे? देवा, कुंभकला. कुंभक हा एकमेव दैत्य कुळाचे नेतृत्व करू शकतो. त्याच्यात ती क्षमता आहे देवा. कुंभकाला अमृत देऊया. पण तो तुमच्या आज्ञेत आहे का? होय देवा. शुक्राचार्य, तुम्हाला या वेळेसही दैत्यानेच फसवले आहे. तुम्हाला कुंभकाने फसवले आहे. देवा, पण काय म्हणताय देवा? कुंभक, 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 कुंभक. नाही, मी हाक मारून तो इथे कसा येईल? तेव्हा शुक्राचार्य, तुम्ही त्याला हाक मारा. कुंभक, कुंभक. दैत्य कुळाचा उत्कर्ष करण्याची ही शेवटची संधी होती कुंभक. ह्यासाठी मी तुला कधीही क्षमा करणार नाही. क्षमा करावी देवा. कुंभक, तुला काय शिक्षा करू? तू पुन्हा जर अशी चूक केलीस तर तुझ्या जिवंत देहाची शिळा करीन. इथून परत जा. हा आनंद सोहळा आहे. श्री खंडेरायांच्या राज्याभिषेकाचा विधी पार पडला आहे. त्यामुळे श्री खंडेरायांच्या राज्याभिषेकानंतर ज्या भक्तांना श्री खंडेरायांचं दर्शन घ्यायचं असेल त्यांनी पुढे यावं.
कुठे आहे ती मुलगी लतिका? लतिका, मी जे सांगितलं आहे ते ध्यानात ठेव. काही झालं तरी मला त्या मुलीला भेटायचं आहे. मातंड तो खंडधारी उभा जेजुरीला असे सौख्यारी करी सूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा नमो चंड मातंड तो खंडधारी उभा जेजुरीला असे सौख्यारी करी सूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा. म्हणजे आपण हातवर आलो, त्यांचं दर्शन झालं, अजून काय बी न ग बघ मला. मी भरून पावले. पर बानू, एक हुरहुर मनात राहिली बघ. म्हणजे खंडोबाची भेट ना झाली नाही धड. लय लोक होती, त्यांनी आपल्याला ओळखलं असेल का, पाहिलं तरी असेल का ग? अरे होय बा, अरे ते आपल्याला ओळखणार नाही असं नाही म्हणणार. मी जेव्हा त्यांच्या पाया पडाया गेले तेव्हा देवानं माझ्याकडे बघितलं, मला ओळखलं. चला आता निघूया माघारी. बानू, महाराज, हे काय करतेस तू? कुठे निघालीस? महाराज, हवं डोळ्याचं पार न फिटलं खंडोबाचा राज्याभिषेक बघून. आता राज्याभिषेक झाला म्हणलं माघारी जावं म्हणून निघालो होतो बघा. श्री खंडेरायांना न भेटताच? म्हणजे तसं नाही महाराज, म्हणजे मला बी लय वाटतंय खंडोबासनी भेटावं म्हणून. बानू, अजामेळ, श्री खंडेरायांनी तुम्हाला दृष्टांत दिला होता आणि जेजुरीला यायला सांगितलं होतं. अशा वेळी तुम्ही खंडेरायांना न भेटता जाणं हे योग्य नव्हे. पर महाराज, माझं ऐका. उद्या श्री खंडेरायांची भेट घेऊन मगच चंदनपुरीकडे निघा. कसला विचार करतेस बानू? कसलाच नाही महाराज. माझं ऐक बानू, उद्या गडावर जाऊन श्री खंडेरायांची भेट घेऊन मगच चंदनपुरीकडे प्रस्थान करा. आणि हे सांगण्यामागे काही कारण आहे हे ध्यानात ठेव. महाराज, आत्तापतूर तुम्ही मला सांगितलं, मी ते ऐकलं नाही असं कधी झालं नाही बघा. आणि मला ठाव आहे की तुम्ही हे समज मला माझ्या भल्यासाठीच सांगताय. आणि मला बी खरं तर लई इच्छा आहे खंडोबासनी भेटायची. वय महाराज, महाराज मी तेच म्हणलं बानूला की खंडोबाचा राज्याभिषेक पाहिला हो, पण त्यांची भेट झाली नाही ना याची हुरहुर मनाला लागून राहिली बघा. वय महाराज, आता तुम्ही म्हणलात तसं खंडोबासनी उद्याच्याला भेटूनच आम्ही वस्तीवर जाऊ बघा. नारायण नारायण. शुभम भवतु.